क्वेश्चन काय दिलेला आहे, गिवन एपी. द गिवन एपी म्हणजेच काय, आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. काय असेल, आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली असेल, जशी की 12, 16, 20, 24 आहे का नाही, 12, 16, 20, 24 अप टू सो ऑन, अशी त्या ठिकाणी अंकगणिती श्रेणी तुम्हाला दिलेली आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला दिलेला आहे. काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड द 24th टर्म्स ऑफ इट्स प्रोग्रेशन. तो म्हणतोय किंवा 24th नंबरची जी टर्म्स आहे ती काय असेल. असा जर का ही पहिल्या नंबरची आहे, 2 नंबरची आहे, 3 नंबरची आहे, 4 नंबरची, अशी करत 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 24 नंबरची टर्म्स काय असेल ती तुम्हाला काढायची आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग तुम्ही असं करणार का, 24 बघा, 12 नंतर 16, 16 नंतर 20, 20 नंतर 24, 24 नंतर 28, नंतर 32, असं करत चालणार आहे का 24 नाही. त्यासाठी सिंपल एक ट्रिक्स आहे आपल्याकडे, जो रूल दिलेला आहे आपल्याला, त्या रूलला आपण जायचं. पहिले क्वेश्चन जो आहे, जे काही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, हे 2 स्टेटमेंट जे आहे जसे तसे लिहून घ्या, हे का नाही, दिलंय ना त्यांनी ते लिहून घ्यायचं. द गिवन एपी असं लिहून घ्यायचं, द गिवन एपी. द गिवन एपी काय, गिवन एपी तर 12, 16, त्यानंतर आहे 20, नंतर आहे 24 अप टू सो ऑन, असं दिलंय आपल्याला. आता यामध्ये जे टर्म्स आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, तर ते आपल्याला जसं जसं दिलं आहे तसं तसं करून घ्यायचं. मग पहिली जी टर्म्स आहे तिला काय म्हणत असतो आपण, ए किंवा T1 म्हणत असतो, बरोबर आहे. मग इथे पहिली टर्म्स कोणती आहे, 12. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली पहिली टर्म्स आहे 12, म्हणून तिला आपण 12 T1 म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरी T2. T2 कोणती आहे या ठिकाणी, 16. त्यानंतर T3 कोण आहे, 20, आणि T4 काय आहे आपल्याकडे, 24. ओके. पण हे सगळं करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तिथे त्याचा डिफरन्स सुद्धा करावा लागेल. डिफरन्स कशा काय, आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी, टी असं हे चालू आहे, T1, T2, T3, T4 अप टू सो ऑन चालू आहे. पण कुठपर्यंत, तर T24 तुम्ही काढा, असं त्यांचं म्हणणं आहे. T24 टर्म्स कोणती असेल, तिची व्हॅल्यूज काय असेल ती तुम्हाला काढायची आहे. मग ही काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स लागतात ते आपल्याला काढायच्या. आता इथे आपल्याला काय करायचं बघा, एक वी नो, आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला, तर एक फॉर्म्युला माहित आहे, जो अरिथमेटिक प्रोग्रेशन जो आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, ठीक आहे. तर असा आपल्याला फॉर्म्युला आहे. आपल्याला Tn किती नंबरची टर्म्स काढायची आहे, 24 नंबरची, ठीक आहे. ए माहित आहे का, हो, ए आपल्याला माहित आहे, T1 जी फर्स्ट टर्म्स आहे तो माहित आहे. किती नंबर आहे, 24, त्यातून एक वजा, आणि हा डी माहित नाहीये, तर तो डी माहित करून घ्यायचा. दोन ज्या सिक्वेन्स जो असतो ना, तर यात मधला जो डिफरन्स आहे, 2 टर्म्स मधला जो डिफरन्स आहे, तर तो जर सारखाच असतो, कारण तो एपी आहे, ठीक आहे. कारण ऑलरेडी सांगितलंय तो गिवन इज एपी, ठीक आहे. तर या दोघां टर्म्स मधला आपल्याला डिफरन्स आपल्याला काढावा लागेल. डी काढण्यासाठी आपण T2 मायनस T1 बरोबर, T2 किती दिलेला आहे, 16, आणि T1 काय दिलेला आहे आपला, 12. 16 मधनं 12 गेले 4, म्हणजे डी तुम्हाला भेटला 4, डी भेटला तुम्हाला 4. आता प्रत्येक ठिकाणी काढत बसायचं का, 16 मधून 12 गेले, त्यानंतर 20 मधून 16 गेले, असं करत चालायचं का नाही, का या दोघांमधला डिफरन्स जरी तुम्ही एका ठिकाणी काढला तरी ते उत्तर बरोबरच आहे. का, कारण तो ऑलरेडी एपी आहे, है का नाही तर चाललंय, या दोघांमध्ये डिफरन्स डी काढला, याच्यामधला काढला, याच्यामध्ये काढला, असं कंटिन्यू काढत बसायचं नाही. एकदा डिफरन्स काढला, संपला विषय. पण तुम्हाला जर त्यांनी विचारला असेल की गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही, असं जर प्रश्न विचारला असेल, तर तुम्हाला इच टर्म्स मधला कॉमन डिफरन्स तुम्हाला काढावा लागेल, ठीक आहे. चला पुढे, आता ऑलरेडी डी काढलेला आहे, टाका, व्हॅल्यूज टाकायची आहे. Tn, एन किती नंबरची, 24, ए किती दिलेला आहे तुम्हाला, 12, ओके, प्लस एन किती नंबर, 24, मायनस 1, आणि डी किती आहे, 4 इंटू 4. आता व्हॅल्यूज टाकूया आपण. T24 इज इक्वल टू 12 प्लस 23, ओके, 23 इंटू 4. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, नंतर ऍड करायचंय, 92, किती आहे, 92. मग या ठिकाणी तुम्हाला भेटते T24 इज इक्वल टू 224, आणि हे किती, 104. म्हणजे 24th नंबरची जी टर्म्स आहे, 24th नंबरची जी टर्म्स आहे ती काय असणार आहे, 104 हे असणार आहे, ठीक आहे. आपलं हे आन्सर राहील. क्वेश्चन काय दिलेलं आहे, सर्वांनी बोर्डवर लक्ष द्या. आता क्वेश्चन काय दिलेलं बघा,
क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द 19 किती नंबरची टर्म्स 19 टर्म्स अँड ऑफ द फॉलोइंग एपी. ऑलरेडी तो एपी आहे, हा जो सिक्वेन्स आहे तो एपी आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर तो म्हणतोय की 19 नंबरची टर्म्स तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा 19 नंबरची जी टर्म्स येईल ना, ही 19 नंबरची T19 जी असते ती तुम्हाला शोधायची सांगितलेली इथली समोरची. ठीक आहे, चला पुढे. द गिवन एपी इज असं लिहिणार आपण. काय आहे 7, 13, 19, 25. ओके ओके, यावरून आपण लिहिणार T1 किती आहे, T1 आणि ए काय आहे 7. फर्स्ट नंबरची जी टर्म्स आहे तिला आपण ए म्हणत असतो किंवा T1 म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर T2 दिलेला आहे तुम्हाला 13, T3 दिलेला आहे तुम्हाला 19, T4 दिलेला आहे तुम्हाला 25 आणि असं चालूच राहणार आहे. आणि ते म्हणतात की T19 नंबरची टर्म्स काढा. म्हणजे टर्म्स किती नंबरची 19 नंबरची ही तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, मग हे झाल्याच्या नंतर तुम्हाला डिफरन्स सुद्धा माहित असणं गरजेचं आहे का नाही. तर मग डी काय करतो आपण T2 मायनस T1, T2 मायनस T1. सो डी बरोबर भेटतो तुम्हाला T2 किती आहे 13, किती आहे 13. बघा इकडं 13 आहे. T1 किती आहे 7. 13 मधनं 7 गेली किती राहतात 6. म्हणजे डिफरन्स किती आला तुमचा 6. मग इथे तुम्हाला भेटतो जो फॉर्म्युला आपला आहे तो फॉर्म्युला घेऊ आपण. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा आपला फॉर्म्युला आहे. मग हे झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे ज्या व्हॅल्यूज दिलेल्या त्या आपल्याला टाकायच्या. टी किती नंबरची टर्म्स आहे 19 नंबरची, 19 नंबरची टर्म्स आहे. ए किती काढलाय आपण 7 आहे. ओके, प्लस एन, एन किती आहे 19, हा मायनस 1 इंटू डी, डी किती आहे 6 जो आपण काढलाय. डी किती काढलाय आपण 6. ओके, तर इथे व्हॅल्यूज टाकूया आपण. T19 इज इक्वल टू 7 प्लस 19 मधून 1 गेला 18 गुणीला 6, या दोघांचा गुणाकार केला असता T19 बरोबर 7 प्लस किती येतो 108 गुणाकार येतो. ठीक आहे, हा. सो T19 बरोबर भेटतो आपल्याला, यांची ऍड केली असता 115. ओके, हे आपलं आन्सर. ठीक आहे, समजलं तुम्हाला. म्हणजे असं लिहायचं खाली. मग काय लिहिणार खाली द 19th terms of given AP is किती रे 115. असं एक स्टेटमेंट आपण शेवटी लिहू शकतो. फाइंड द 27th टर्म्स ऑफ द फॉलोइंग एपी. जो की एपी दिलेला आहे तुम्हाला 9, 4, -1, -6, -11 अप टू सो ऑन. हा जो की एपी आहे या अंकगणिती श्रेणीचा तुम्हाला किती नंबरची टर्म्स काढायला सांगितलेली आहे 27th नंबरची टर्म्स काढायला सांगितलेली. ठीक आहे, मग गिवन एपी लिहायचं आपल्याला जो दिलेला आहे ते. द गिवन एपी इज 9, 4, -1, -6, -11 अप टू सो ऑन. मग इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला माहित आहे ही पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी, चौथी, पाचवी अशी दिलेली आहे आणि किती नंबरची काढायला सांगितली आहे 27. ओके, सो पहिल्या टर्म्सला जी दिलेली असते कोणती असो ती आहे आपली T1. तिची व्हॅल्यूज काय आहे T1 तिला म्हणतो आपण 9 आहे. ठीक आहे, आणि त्यालाच आपण ए म्हणून सुद्धा म्हणत असतो. T2 किती आहे 4, T3 किती आहे -1, T4 किती आहे -6 आणि T5 किती आहे -11. ठीक आहे, आणि तो म्हणतो किंवा T7 27th नंबरची टर्म्स काढा. 27th नंबरची टर्म्स काढा. ठीक आहे, काढू. पुढे गेल्यानंतर डिफरन्स तुम्हाला काढायचा असतो. आता ऑलरेडी हा एक एपी आहे असल्या कारणाने दोन कोणत्याही टर्म्सच्या मधला तुम्ही जर डिफरन्स घेऊन टाकला तर तुमचा आन्सर भेटून जाते. ठीक आहे, हा. इथे डिफरन्स काय भेटतो तुम्हाला T2 मायनस T1. इकडे डी इज इक्वल टू T2 किती दिलेला आहे तुम्हाला 4. आता असं नाही करायची गफलत करता तुम्ही काय मोठी संख्येतून लहान संख्या मायनस करून टाकता, असं रिकामं काम करायचं नाही. हे का नाही, तुम्हाला वाटतं मग त्या ठिकाणी डिफरन्स भेटून जाईल, असं नाही. इथं T2 काय जो दिला असेल तो लिहायचा 4. त्यानंतर T1 किती दिलेला आहे -9. ठीक आहे, आता करा. आता इथं सबस्ट्रॅक्शन होत आहे. 4 मधनं 9 जात नाही, पण 9 मधनं 4 जातात. चला किती भेटतात 5. आता मोठी संख्या कोण आहे 9, त्याचं साइन कोणतं आहे मायनस, म्हणून इथे आपण डी लिहिला -5 म्हणजे डिफरन्स आपल्याला भेटला.
आपल्याला माहित आहे फॉर्म्युला किती जो nth नंबरची टर्म्स काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरतो आपण तो असतो tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. यामध्ये व्हॅल्यूज टाकायची आता टी n नंबरची टर्म्स किती 27, ए किती आहे ए 9 आहे, ओके ए 9 आहे प्लस एन किती दिलेला आहे तुम्हाला किती नंबरचा 27 मायनस 1 इंटू डी. डी किती आहे -5 जो आपण फाइंड आउट केलेला आहे -5. ठीक आहे 27 इज इक्वल टू 9 प्लस 27 मायनस 1 इंटू -5. याला ब्रॅकेट केलेला आहे बघा. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं नंतर याला मल्टिप्लिकेशन करायचं. जे काही मल्टिप्लिकेशन येईल त्यात मध्ये हे ऍड करायचं. चला सांगायचं आहे तुम्हाला 27 इज इक्वल टू 9 जशाच्या तसे प्लस यातनं 26 राहिले इंटू -5. आता बघा मल्टिप्लिकेशन करायचं प्लस इंटू मायनस काल शिकलो होतो आपण. प्लस इंटू प्लस असेल तर प्लस भेटते, मायनस इंटू मायनस असेल तरी प्लस भेटते, मायनस प्लस इंटू मायनस बरोबर मायनस, मायनस इंटू प्लस बरोबर मायनस. म्हणजे जेव्हा दोन्ही साईन सारखे असेल मल्टिप्लिकेशन मध्ये तर प्लस भेटतात आणि विरुद्ध असतील मल्टिप्लिकेशन मध्ये तर निगेटिव्ह भेटतात. ओके चलो t27 इज इक्वल टू 9 प्लस याचं मल्टिप्लिकेशन काय आलं सांगा. बघा मायनस इंटू प्लस मायनस. आता सांगा 130. ओके सो t27 इज इक्वल टू 130 मधून 9 गेले असता 121. मोठी संख्या 130 असल्याचं तिचं साईन काय आहे मायनस, म्हणून आपण -121 लिहिलं. आणि आपण लिहितो शेवटी काय द 27th टर्म्स ऑफ द गिवन एपी इज -1 to 1. ठीक आहे हे असं लिहायचं आपल्याला. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5 नी किती जे काही काय सांगितलं बघा. प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण थोडासा. फाइंड म्हणजे शोधा, हाऊ किती, मेनी हाऊ मेनी म्हणजे किती आहे, किती 3 म्हणजेच किती 3 डिजिट, 3 डिजिट वाले एकक दशक शतक असे 3 डिजिट वाले जे नंबर्स असतात ना असे किती 3 नंबरचे डिजिट असलेले जे नंबर्स आहेत जे नॅचरल नंबर्स पण नॅचरल नंबर्स विच इज आर डिव्हिजिबल बाय 5. 5 न भाग जाईल असे नॅचरल नंबर्स 3 डिजिट वाले ते किती असतील हा प्रश्न विचारलेला आहे. थोडासा प्रश्न पडतो बघा. हा डिजिट किती नंबरचा आहे 1. समजा हा मी 9 लिहिला, हा किती डिजिटचा आहे 1 नंबर. याला असं लिहिलं आता समजा आता किती डिजिट झाले यामध्ये 2 1 2. आता मी याला असं लिहिलं तर किती झाले 3 1 2 3. देर आर द 3 डिजिट्स इन नंबर. ओके आता किती नंबर झाले 3 नंबर झाले. ठीक आहे आता असं त्यांचं म्हणणं आहे किंवा 3 डिजिट असलेले जे काही नंबर्स आहेत कोणते नॅचरल नंबर जे आहे जे 5 न भाग जाईल असे. मग 3 डिजिट वाली सुरुवात कुठून होती तुम्हाला माहिती आहे. 3 डिजिट 100 पासून. 3 डिजिट कुठून सुरुवात होणार आहे 100 पासून. मग आपण असं लिहिलं तर चालेल का दी डिजिट्स डिव्हिजिबल बाय 100 बाय 5 इज द 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल असं म्हणता येईल. 3 डिजिट नंबर नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 इज. तर तुम्हाला माहित आहे एक 100 आहे 100ला जातो है की नाही 100ला जातो ना पाच भाग 105 आहे असं चालू राहणार आहे. ठीक आहे आता हे असं चालू राहील आणि शेवटची संख्या कोणती असणार आहे एक तुम्हाला माहित आहे शेवटची संख्या जी आहे तर 999 आहे है की नाही 3 डिजिट वाली. पण 999 ला 5 भाग जातो का नाही. त्याच्या अगोदर कोण येते 995 आहे की नाही 995 येतो ना 95 ला जाऊ शकतो 99 ला थोडी जाणार आहे. तर मग हे शेवटची जी संख्या आहे 995 हे 3 डिजिटचं आहे. आणि जेव्हा ते 1000 आहे 1000ला जातो बरं भाग 5 ना 1000ला भाग जातो पण 1000 जो आहे तर तो 1 2 3 1 2 3 4 डिजिट वाला आहे. तर त्यांनी फक्त सांगितलं काय हाऊ मेनी 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. किती अंकी संख्या ज्या 5 न भाग जाऊ शकतात ते तुम्हाला काढायचं आहे असा प्रश्न विचारलाय. 1000 राहणार नाही. मग ही कोण आहे रे तुमची पहिली टर्म ए किंवा पहिली टर्म. ठीक आहे तिला आपण पहिली टर्म टी किंवा ए असं म्हणणार आहे.
तो किती आहे 100 आहे. ओके, तर 100 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे 5चा आहे. डिफरन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, तो किती आहे 5चा. आणि भाग जातोय आहे 5चा म्हणजे आहेच. ठीक आहे, पुढे शेवटची संख्या कोणती आहे टी एन. किती नंबरची आहे 995. 995. ओके, ही तुमची शेवटची संख्या आहे. टी एन दिलेला आहे तुम्हाला. या समोर आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. Tn is equal to a plus n minus 1 into d वाला क्वेश्चन आपल्याला माहित आहे. Tn आपल्याला शेवटची, टी म्हणजे काय अशी नंबरची टर्म्स जी कुठे आहे शेवटची आहे, लास्ट वाली टर्म्स दिलेली आपल्याला ही Tn. ओके, हा इथे Tn ची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला 995 इज इक्वल टू ए स्टार्टिंग आहे आपला 100. ओके, प्लस n काढायचा आहे तुम्हाला किती नंबर टर्म्स, किती नंबर, हाऊ मेनी नंबर टर्म्स त्या 3 डिजिट्स जे आहेत तर 5 न डिव्हिजिबल आहे ते काढायचं आहे. 1 जशाच्या तसा, आणि डिफरन्स कितीचा आहे तिथे 5चा आहे. ठीक आहे, आता इथे हे सर्व झालं. आता काय करणार आपण पुढे बघा, ही जी प्लस टर्म्स आहे इकडे गेलेत काय होईल मायनस. ओके, म्हणजे n-1 इंटू 5 इज इक्वल टू 995 मायनस 100 हे आपल्याला येते. ठीक आहे, n-1 इंटू 5 इज इक्वल टू यातनं गेले किती राहतात 895. ओके, हे राहिलं. आता काय करायचंय, हा जो 5 इकडे मल्टिप्लाइड आहे तिकडे गेलात काय होईल डिवाइड जाईल. मग आपल्याला भेटेल इथे भेटेल आपल्याला n-1 इज इक्वल टू 895 अपॉन 5. याचा जर डिवाइड केला तर n-1 इज इक्वल टू 179 हा येतो. ठीक आहे, तुम्ही डिवाइड केलं तर येते ते. ठीक आहे, 5 1 5, 3 उरतात, 7 5 35, 39 झालेत ना. हे 7 5 35, त्यातले किती उरलात 4, आणि हे 45 होतात. मग 4 आणि हे 5 45 होतात. 9 × 45 179 येतात. ठीक आहे, आता इथं भेटलं तुम्हाला n-1 इज इक्वल टू 179. हा -1 इकडे आहे, तिकडे गेलात काय होईल प्लस, म्हणजे n इज इक्वल टू भेटेल तुम्हाला 179 प्लस 1. सो n इज इक्वल टू तुम्हाला भेटते 180. म्हणजे किती नंबर हाऊ मेनी, काय म्हणतोय तो, हाऊ मेनी 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल 5. मग 3 डिजिट असलेल्या ज्या काही नॅचरल नंबर संख्या ज्या आहेत त्या संख्या किती आहेत, तर ज्याला 5 ने भाग जाऊ शकतो तर त्या 180 आहे. 100 पासून तर 995 पर्यंत त्या ज्या संख्या आहेत तर त्या किती आहेत टोटल 180. असं लिहिणार तुम्ही. विच टर्म्स ऑफ एपी, क्वेश्चन बघा आता काय दिलेला आहे, विच टर्म्स ऑफ द एपी 11 8 5 2 अप टू सो ऑन इज -151. म्हणजे तो सांगतोय विच टर्म म्हणजे किती नंबरची टर्म्स ही -151 आहे. जो तुम्हाला एपी दिलेला आहे 11 8 5 2 असा हा अप टू सो ऑन वाला जो अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेला आहे तुम्हाला, जो की अंकगणित श्रेणी तुम्हाला दिलेली आहे, या अंकगणित श्रेणीचा -151 जी टर्म्स आहे, ही जी शेवटची टर्म्स आहे ही किती नंबरची आहे हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे n काढायला सांगितलेलं आहे. काढता येईल. मग चला पुढे. सुरुवात आपल्याला माहित आहे कशी करायची आहे. द गिवन एपी, चला 11 8 5 2 अप टू सो ऑन आहे, आणि कुठपर्यंत आहे तर -151. तर ही शेवटची टर्म्स आहे, सगळ्यात शेवटची आहे का नाही. चला पहिली टर्म्सला आपण काय म्हणत असतो ए किंवा T1. तर पहिली टर्म्स किती आहे 11. T2 किती दिलेला आहे तुम्हाला 8. T3 किती दिलेला आहे 5. T4 किती दिलेला आहे 2. ठीक आहे, अप टू सो ऑन असं चालूच आहे. कुठपर्यंत तर Tn पर्यंत. Tn किती दिलाय तुम्हाला -151 एवढे दिलेला आहे. हा जो की सिक्वेन्स आहे यामध्ये काहीतरी जो आता ऑलरेडी तो सांगितलेला आहे काय आहे एपी आहे. याचा अर्थ सगळ्यांमधला डिफरन्स काढत बसायचा नाही. ए माहित आहे, T1 माहित आहे आपल्याला. ठीक आहे, आता Tn सुद्धा माहित आहे, आणि आपल्याला तो म्हणतोय की डी, पहिले डी काढू आपण. डी काय असतो T2 - T1. सो डी बरोबर भेटतोय T2 किती दिलाय तुम्हाला 8, आणि T1 काय दिलेला आहे 11 -11. 11 मधनं 8 गेले.
हा, म्हणजे भेटेल तुम्हाला -3. 11चं जे साईन आहे ते आपण त्याला देऊन टाकलं. ठीक आहे, 8 मधून 11 जात नाहीत, 11 मधून 8 गमावले, राहिले 3, पण साईन कोणाची दिली? मोठ्या संख्येची, -3 दिला. ठीक आहे, आता तो म्हणतोय की ही जी 151वी जी टर्म्स आहे ही किती नंबरची आहे, हा तुम्हाला विचारला. म्हणजे तुम्हाला तो n विचारतो आहे. काय विचारतो आहे? n. चला, आता आपल्याला माहित आहे असा ज्यामध्ये ह्या व्हॅल्यूज टाकू शकतो असा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. कोणता फॉर्म्युला माहित आहे? Tn. ओके, Tn किती नंबरची सांगा बरं. Tn किती व्हॅल्यू दिलेली तुम्हाला? हे बघा, याला मी असं ब्रॅकेट करून घ्या. ठीक आहे, हा, ही बी टर्म्सला ब्रॅकेट करून घ्या. हे आपल्या महत्वाचे लोक आहेत, हे का नाही? हा, हे पण महत्वाचं आहे. हे खाली घेतला आपण. Tn किती आहे? -151 इज इक्वल टू a किती आहे? 11. ओके, प्लस n -1 इंटू d किती काढला आपण? -3. ओके, हे प्लस 11 इकडे गेले तर काय होईल? मायनस, म्हणजे -151 -11 इज इक्वल टू n -1 इंटू -3. आता 151 मध्ये 11 ऍड करायचे, किती होतात? 162. मोठी संख्या काय आहे? मायनस. ओके, इज इक्वल टू n -1 इंटू -3. हे -3 मल्टिप्लाइड इकडे गेले काय होईल? ते डिवाइड होईल. म्हणजे तुम्हाला -162 अपॉन -3 भेटेल n -1. हा मायनस साईन आणि ही मायनस साईन काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. 3चा पाडा म्हणायचा आणि आन्सर काढायचा 54. तुम्हाला येते इथे n -1 इज इक्वल टू 54. हा -1 इकडे आहे, इकडल्या साईडला गेला असता प्लस होतो. n इज इक्वल टू 54 प्लस 1. सो n इज इक्वल टू भेटते तुम्हाला 55. हे सांगते आहे की जो 151 वाली -151 आहे ती टर्म्स किती नंबरची आहे? तर 55 नंबरची आहे. द 55th term of given AP is -151. ठीक आहे, असं तुम्हाला स्टेटमेंट लिहायचंय. इथं आपलं संपते. हाऊ मेनी म्हणजे किती? नॅचरल नंबर जे आहे, नैसर्गिक ज्या संख्या आहेत, तर त्या कुठून तर 10 पासून तर 250 पर्यंत, 10 to 250 पर्यंत आर डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे 4 न भाग जाईल अशा संख्या कुठून कुठपर्यंत? 10 पासून तर 250 पर्यंत ज्या काही संख्या आहेत, या संख्यामध्ये 4 न किती संख्यांना भाग जाऊ शकतो, हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारला आहे? n. हा विचारलेला आहे n. ठीक आहे, तोच प्रश्न आहे. आता बघा, हेच गिवन. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपण असं लिहू शकतो का? तर जे की डिव्हिजिबल आहे, जे 4 न भाग जाऊ शकतो. आता मला सांगा, 10ला 4 न भाग जातो का? नाही जात. मग त्याच्या समोरची संख्या, मागची संख्या घ्यायची नाही, समोरची 10च्या पुढच्या संख्या सांगितल्या आहे ना. 10ला जात असतं तर ओके असतं, पण 10ला जात नाही. 10च्या समोरची कोणती आहे? मग 12. म्हणजे 12 आहे. त्यानंतर किती आहे? 16 आहे. असं चालूच असणार आहे. आणि शेवटची जी संख्या आहे 250ला 4 न भाग जातच नाही, तो जातो 248 ला 4 न भाग जातो. ठीक आहे, ओके. मग ही जी पहिली संख्या आहे तिला आपण काय म्हणत असतो? T1 किंवा A म्हणत असतो. किती आहे? 12. आणि T2 किती आहे? 16. T2 किती आहे? 16. आणि त्यानंतर आपल्याला Tn दिलेला आहे, तो शेवटचा जो आहे तो आहे 248. आणि त्याने सांगितलंय तुम्हाला n काढा. किती नंबरची जी टर्म्स आहेत, किती नंबर्स ज्या आहेत की 10 पासून तर 250 पर्यंत त्या संख्यांना भाग जाऊ शकतो. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम 10 to the 250 पर्यंत. ठीक आहे, आता हे काढायचं आहे. आता हे काढण्यासाठी आपल्याला डी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. डिफरन्स, आता बघा 12 आणि 16 मध्येचा डिफरन्स डी किती असतात? जे डिव्हिजिबल बाय 4, याचा अर्थ डिफरन्स सुद्धा काय असतो? 4च असतो. ठीक आहे, सो T2 - T1 घेऊन टाकू आपण, आणि डी बरोबर भेटतो आपल्याला 16 - 12 बरोबर भेटते डी बरोबर 4. किती भेटतं आपल्याला? 4. चला, आपला फॉर्म्युला आहे आपल्याला माहित. We know Tn is equal to A plus n minus 1 into D. So Tn किती नंबर टर्म्स आहे शेवटची? 248 वाली आहे. 248 is equal to A. फर्स्ट टर्म्स किती आहे? 12 प्लस n minus 1 into डिफरन्स कितीचा आहे? 4चा. कारण तो डिव्हिजिबल बाय 4 आहे म्हणून डिफरन्स सुद्धा तेवढाच असणार आहे. ठीक आहे, प्लस 12 इकडे गेले तर काय होतील? म्हणजे 248 - 12 is equal to n minus 1 into 4. आता इथनं बघा रे, 8 मधून 2 गेले
6 आणि 4 मधून 1 गेला 3, 236 बरोबर n-1 इंटू 4. हा इकडे गेला डिवाइड मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड होईल 236 भागेला 4 बरोबर n-1. आता भाग द्या इकडे येते भागाचा भागाकार येतो 59 इज इक्वल टू n-1. हा n-1 इकडे आहे हे -1 इकडे गेलात काय होईल प्लस. सो भेटेल तुम्हाला 59 प्लस 1 इज इक्वल टू n म्हणजे किती भेटतात ते 60. म्हणजे n बरोबर किती भेटत आहे तुम्हाला 60. म्हणजे किती टर्म्स आहेत देर आर द 16 टर्म्स नॅचरल नंबर्स ज्यामध्ये पुढं 10 पासून तर 250 पर्यंत भाग जातो. अशा किती संख्या आहेत 60 संख्या आहेत ज्यांना 4 न भाग जातो. कुठून 10 पासून तर 250 पर्यंत. ठीक आहे काय अडचण आहे तुम्हाला समजलं असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे येस सम ऑफ द फर्स्ट टर्म जे आहे ना n टर्म्स जे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर या फॉर्म्युला आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ज्या ठिकाणी बघा बरं इथं काय काय दिलेलं आहे ए कोण आहे फर्स्ट टर्म आहे एन डी कोण आहे डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स आहे आणि आपल्याला एन तो आपल्याला जो काही काढायचा असेल ज्याचा काळ आपल्याला करायचं आहे. ठीक आहे हे आपल्याला माहित आहे एन इज इक्वल टू n अपॉन टू ए प्लस एल असा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. n अपॉन टू इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस n-1 इंटू डी हा एक फर्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याला. एस एन इज इक्वल टू n अपॉन टू ए प्लस एल. इथं एल फॉर द लास्ट टर्म जी असेल ना ती ए फॉर काय असते रे फर्स्ट टर्म काय असते फर्स्ट टर्म असते. ही फर्स्ट टर्म आहे आणि कोणती आहे लास्ट टर्म आहे. ठीक आहे जेव्हा तुम्हाला असं काही माहित असेल एन माहित असेल फर्स्ट टर्म माहित आहे आणि लास्ट टर्म माहित असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यूज पुट केली तर त्याची सम तुम्ही फाइंड आउट करू शकता. इझी आहे ते विचारतात तुम्हाला प्रश्न ऑड मध्ये इव्हन मध्ये नॅचरल नंबर्स आहेत या सगळ्या क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर इज इथे आहे एस एन इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हा एक फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला गावाकडले किंवा आपले शेजार बाजारी किंवा आपले मोठे कोणी जर आलं तर प्रश्न विचारतात 1 ते 10 संख्यांची बेरीज किती असते ते सांगा असं विचारतात प्रश्न. काय असतं किती असतं 55 मग ते म्हणून सांगू शकतो आपण कारण आपण 1 अधिक 2 बरोबर 3 3 अधिक 3 बरोबर 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 6 21 असं करत बसणार का नाही त्यासाठी हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे जसं की एफ किती पर्यंत 10 पर्यंत. ठीक आहे एस 10 ठीक आहे 1 ते 10 संख्या नैसर्गिक संख्या ज्या आहे 10 पर्यंत त्यांचा आपल्याला बेरीज करायची. 10 इंटू एन किती आहे 10 आहे ना हा इथं 10 प्लस 1 अपॉन 2. हा बघा आता येते तुम्हाला लक्षात बे बे पंच 10 आलं म्हणजे यस 10 सम ऑफ द 10 पहिले 1 पासून तर 10 पर्यंत संख्यांची बेरीज ही 5 गुणिला 10 अधिक 1 11 तर यस 10 बरोबर भेटत आहे तुम्हाला किती रे 55. आता इथे काय झालंय हे बी यस दिसतंय हे बी यस दिसतंय हे नाही तर हे जरा हे यस आहे आणि 5 काढतो असे. ठीक आहे नाही तर काय व्हायचं काढला यस आणि काढला यस कट होऊन जायचं असं नाही समजलं का. म्हणजे 1 ते 10 पर्यंत संख्येची तुम्हाला बेरीज करता येते फास्ट मध्ये जर का हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मी तुम्हाला विचारलं आता माझा प्रश्न असा आहे 1 ते 30 संख्यांची बेरीज किती असेल सांगा करता येईल का. हा 1 ते 30 या नॅचरल नंबरची सम तुम्हाला विचारलेली आहे म्हणजे यस ऑफ 30 बरोबर काय 30 इंटू 30 प्लस 1 अपॉन काय तर 2 हे काय झाले 15 आणि हे यस 30 बरोबर भेटत आहे तुम्हाला 50 इंटू 31. तर जेव्हा आपण यांचा गुणाकार करू तुम्हाला भेटते असं ते